नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी.के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर महिला व बालविकास भरती 2024 मध्ये ज्याची जाहिरात आली होती, त्या संदर्भातच अपडेट समोर आलेली आहे. तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात पहिले असे मेसेज विद्यार्थ्यांना आलेले आहेत, म्हणजे ज्या कॅन्डिडेटनी फॉर्म भरलेला होता त्यांना असा मेसेज आलेला आहे. तुम्हाला आला किंवा नाही ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. तर इथे पहा मेसेजचं काय म्हणणं आहे, की डिअर कॅन्डिडेट काइंडली चेक युअर ईमेल ऑर स्पॅम फॉर इम्पॉर्टंट कम्युनिकेशन रिगार्डिंग वुमन अँड चाइल्ड वेलफेअर रिक्रुटमेंट एक्झाम रिगार्ड्स WCD पुणे. तर यांचं म्हणणं असं आहे, की तुमचा ईमेल जो आहे तो तुम्ही चेक करा आणि ईमेलमध्ये ऑल मेल सुद्धा चेक करा, नाहीतर स्पॅमचं जे फोल्डर असतं, कारण की काही जे मेल आहेत ते स्पॅम फोल्डरमध्ये आपले जातात आणि त्याकडे आपलं लक्ष नसतं. MPSC झाली किंवा असे काही विभागाचे मेल आहेत ते आपला मेल काय करतं, स्पॅम या फोल्डरमध्ये ते टाकून देतं त्यांना. त्यामुळे आपण ते पाहत नाही. तर तुम्ही ऑल मेल सुद्धा चेक करा आणि जे स्पॅम फोल्डर आहे ते सुद्धा चेक करा. आता जाऊया आपण आपल्या वेबसाईटवर. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही ग्रुपला जॉइन व्हा. तिथे या ठिकाणी सर्व वेबसाईट्स आपण दिलेल्या आहे, की कोण ज्या वेबसाईटवर हॉल तिकीट उपलब्ध आहेत किंवा लॉगिनची जी वेबसाईट आहे, त्या संपूर्ण वेबसाईट तुम्हाला ग्रुपवर मिळून जातील. तर आता जाऊया आपण सरळ आपल्या वेबसाईटवर. तर पहा मित्रांनो, जे काही आपण फॉर्म भरताना जी वेबसाईट यूज केलेली होती, तीच या ठिकाणी आपण वापरतोय आणि त्याचं पहा सर्व माहिती आपल्याला दिसेल इथं. वरतीच आहे महाराष्ट्र राज्य पुणे, महिला व बालविकास आयुक्तालय. तर जाहिरात जी आहे ती सुद्धा वाचू शकता. जे काही नोटीस आलेलं आहे त्यांचं ते सुद्धा वाचू शकता आणि ते वरती कोपऱ्यात आपल्याला ऑप्शन दिसतं ते म्हणजे लॉगिनचं. तुमचं जे प्रवेशपत्र तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, ते तुम्ही लॉगिन करून सुद्धा डाउनलोड करू शकता आणि लॉगिनवर जर आपण क्लिक केलं, तर त्या ठिकाणी आपल्याला एक्सपायर्ड लिंक असं लिहून आलेलं आहे. आता सध्या इंटरनेट कनेक्शन नाही असं या ठिकाणी आपल्याला दिसतंय. इथे आपण पुन्हा लॉगिन या बटनावर क्लिक करतोय. पहा मित्रांनो, काय सांगण्यात येत आहे, की द लॉगिन फॉर्म विल बी अवेलेबल ओनली बिटवीन तारीख दिलेली आहे त्यांनी 14 ऑक्टोबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 या दरम्यान जे आहे ते तुमचे लॉगिन अवेलेबल होतं. म्हणजे फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट तुम्हाला ओपन करून देण्यात आलेली होती आणि दिनांक देखील त्याची वाढली होती. तर ही जी आहे ही तुमच्या फॉर्म भरण्याची प्रोसेस होती. आता हॉल तिकीट कधी डाउनलोड करता येणार आहे? तर सध्या तुम्हाला मेल आलेला आहे आणि मेलवर जी काही माहिती येणार आहे तुम्ही तुमचा मेल चेक करा. त्यानुसारच तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करता येतील. येत्या 2-3 दिवसातच प्रवेशपत्राची लिंक ही ओपन होऊन जाईल आणि तुमची जी परीक्षा आहे ती लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजून जर तुम्ही अभ्यासाला लागलेले नसाल, तर अभ्यासाला लागून जा. सध्या जी आहे ती हॉल तिकीटची लिंक उपलब्ध नाही, पण लवकरच ती उपलब्ध होईल. पहिले तुमचं लॉगिन होणार आहे आणि लॉगिन झाल्यानंतरच तुम्हाला प्रवेशपत्र हे डाउनलोड करता येईल. ही जी लिंक आहे ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध आहे किंवा महिला व बाल विकासाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही या लिंकवर येऊ शकता. ज्यावेळी लिंक ॲक्टिव्हेट होईल, त्यावेळी तुम्हाला मी याबद्दल माहिती देईलच. सध्या तरी ही लिंक जी आहे ती ॲक्टिव्हेट झालेली नाही हॉल तिकीट डाउनलोड करण्याची. पण मेसेज आणि मेल विद्यार्थ्यांना आलेले आहेत. तर तुम्हाला या संदर्भात कोणता मेल आला का? कोणता मेसेज आला का? नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगू शकता.